नमस्कार सगळ्यांना. तर आज आहे 23 नोव्हेंबर. तर आज आहे महत्त्वाचा दिवस. आज आहे आपल्या निवडणुकीचा निकाल. ठीक आहे. सगळ्यांना माहिती आहे, की आपल्याला मतदान जे आहे 20 नोव्हेंबरला झालेलं आहे, त्याचा निकाल 23 नोव्हेंबर म्हणजे आजच आता लागणार आहे. आणि आता निकाल लागणार आहे म्हणजेच लाडकी बहीण योजनेचे पैसे पण यायला चालू होतील. तर आता नक्की पैसे कधी येणार? कोणत्या-कोणत्या महिलांना पैसे येणार? कोणत्या महिलांना येणार नाहीत? सगळं मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तसेच निकाल किती वाजता लागेल, किती वाजता पैसे येतील हे पण तुम्हाला मी सांगणार आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या बँक खात्यावर लक्ष ठेवायचं आहे आज. सगळ्या महिलांनी फक्त निकालाची वाट बघायची आणि स्वतःच्या बँक खात्यावर लक्ष ठेवायचं आहे. तर बघूयात आपण काय बघा आजच निकाल पैसे वाटप होणार आहेत तुम्हाला. निकालानंतर लगेच तुम्हाला पैसे जमा होतील. ठीक आहे. आज 4:30 वाजेपर्यंत तुम्हाला पैसे येऊन जातील. त्याच्यापुढे तुम्हाला चेक करायचं आहे किंवा आजच तुम्ही आत्तापासूनच चेक करू शकता. निकालाची पण वाट बघा. आज खूप महाराष्ट्राचा खूप महत्त्वाचा दिवस आहे. कारण आज कुठली सत्ता येणार आणि आपल्या राज्याला कुठले मुख्यमंत्री मिळणार हे आपल्याला आज कळून जाणार आहे. तसेच त्याच्यावरच आजच्या निकालावरच लाडक्या बहिणीचं भवितव्य पण आहे. कारण त्याचं काय आहे माहिती आहे सगळ्यांना, की जर ही सत्ता आली महायुती, तर लाडक्या बहिणीचे पैसे पण वाढणार आहेत, पुढे चालू पण राहील. पण जर महाविकास आघाडी सत्ता आली, तरी पण आपल्याला महालक्ष्मी योजना पण मिळणार आहे. असं काही नाहीये महिलांसाठी दोन्हीकडनं खूपच छान योजना आहे. त्यामुळे महिलांना दोन्हीकडनं लाभ मिळणार आहे. तर आपण बघूया सविस्तर माहिती काय आहे. चला. बघा सगळ्यांना माहिती आहे, की 20 नोव्हेंबरला आपलं मतदान झालंय. ठीक आहे. 20 नोव्हेंबरला मतदान झालं आणि निकालाची तारीख पण आधीच ठरलेली होती 23 नोव्हेंबर. तर आजच आहे 23 नोव्हेंबर. ठीक आहे. आजच आहे निवडणुकीचा निकाल. आता याच्यात बघा कुठल्या-कुठल्या महिलांना पैसे मिळतील आणि किती-किती पैसे मिळतील. ठीक आहे. आज खूप महत्त्वाचा दिवस आहे. त्यामुळे तुम्ही निकालाची नक्की वाट बघा. लवकरच निकाल लागेल आजच्या दिवसात आणि तुम्हाला आज पैसे मिळून जातील. ठीक आहे. आता बघा काय होणार आहे, ज्या महिलांनी फॉर्म भरलेत, ठीक आहे. ज्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांचे अप्रूव्ड आहेत, पण एकही रुपया मिळाला नाही. त्यांना डायरेक्ट जुलै ते डिसेंबरचे पैसे मिळतील. ठीक आहे. अशा बऱ्याच महिला आहेत ज्यांना काय झालेलं आहे, पैसे ₹1 आतापर्यंत त्यांच्या खात्यात पडला नाहीये. तर त्याचं रिझन्स बघूयात आपण काय असू शकतात. त्याचं मेन रिझन म्हणजे आधार लिंक. ठीक आहे. तुमचं आधार लिंक नसेल, तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. कारण हे महत्त्वाचं रिझन आहे. बऱ्याच महिलांना माहिती नाहीये आपला आधार लिंक कुठल्या बँकेला किंवा आहे की नाही. तर त्यासाठी तुम्हाला बँकेत जायचंय. तुमच्या घरच्या घरी पण तुम्ही चेक करू शकता, की तुमचा आधार लिंक आहे की नाही किंवा असेल तर कुठल्या बँकेला आहे. कारण काय 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 होतं एका महिलेचे 2-3 बँक अकाउंट असू शकतात. तर जर तुमचे कुठल्यातरी एका बँकेला आधार लिंक आहे, पण तुम्ही चेक करताय दुसरंच किंवा तुम्ही फॉर्म भरताना एक दुसरंच अकाउंट दिलं बँकेचं आणि तुम्ही त्यातच चेक करताय. तसं नाहीये. तुम्ही फॉर्ममध्ये कुठलंही बँक अकाउंट द्या, पण ज्या ज्याला आधार लिंक आहे त्याच बँकेत पैसे येणार. ठीक आहे. सपोज तुमच्याकडं एस-बी-आयनी एच-डी-एफ-सी बँक आहे आणि तुम्ही फॉर्म भरताना एच-डी-एफ-सी बँकचे डिटेल्स दिलेत. पण तुमचा आधार लिंक आहे एस-बी-आय बँकेला. तर तुमचे पैसे एस-बी-आय बँकेतच पडतील. तुमचे पैसे एच-डी-एफ-सीमध्ये पडणार नाही. त्यामुळे फॉर्म भरताना कुठलीही बँक दिली तरी तुमचं आधार लिंक ज्याला आहे त्यातच तुमचे जे पैसे आहेत ते पडणार आहेत. ठीक आहे. त्यामुळे लक्ष ठेवा. आधार लिंक चेक करा. आजच्या आज ते कामं करा. आजच्या आज आधार लिंक चेक करा. जेणेकरून तुम्हाला कळेल, की आपलं कुठल्या पैशात पैसे पडणार आहेत. ठीक आहे. आता ज्यांचं फॉर्म पेंडिंग आहे त्यांचं काय? तर बघा आता ज्यांचे फॉर्म पेंडिंग आहेत त्यांचं काय? आता बघा तुम्ही स्टेटस चेक करा आधी. ठीक आहे. तुमचं स्टेटस काय आहे? पेंडिंग आहे, अप्रूव्ह आहे, रिजेक्टेड आहे. ठीक आहे. आता अप्रूव्ह असेल तर काही प्रॉब्लेमच नाही. डायरेक्ट पैसे येतील. पेंडिंग असेल तर काय आहे? पेंडिंग असेल तर तुमचं आजपासनं अर्जाची छाननी होईल. म्हणजे तुमचे फॉर्म रिव्ह्यू होतील. रिव्ह्यू झाल्यावर मग चेक झाल्यावर सगळं मग अप्रूव्ह होतील आणि मग पैसे येतील. त्यामुळे पेंडिंगवाल्यांना थोडं वाट बघायची गरज आहे. त्यांना लगेचच पैसे नाही मिळणार. ठीक आहे. आणि ज्यांचं रिजेक्ट आहे त्यांना पण रिजेक्टचं काय रिझन आहे ते तुम्हाला बघावं लागणार आहे आणि रिजेक्ट जर काही प्रॉब्लेम असेल फॉर्ममध्ये तुम्हाला तो रिसबमिट करावा लागेल. तर आता इथे एडिटचं ऑप्शन नाहीये. एडिट आणि रिव्ह्यूचं ऑप्शन नाहीये. माहिती आहे सगळ्यांना आता तो ऑप्शन बंद झालेला आहे. तर जर तुम्हाला वाटत असेल, की एडिट ऑर रिव्ह्यू हा ऑप्शन जर यायला हवा. कारण एडिट म्हणजे काय आहे, तुम्हाला फॉर्ममध्ये तुम्ही चेंजेस करू शकता. जर तुमचा रिजेक्ट असेल तर तुम्हाला ते चेंज करण्यासाठी एडिट ऑप्शन हवा आहे. सध्या तो नाही आहे. त्यामुळे जर तुम्हाला हवा असेल तुम्ही नक्की कमेंट करून सांगा, की तुम्हाला एडिट ऑप्शन हवा आहे आणि रिव्ह्यू ऑप्शन हवा आहे की नाही. कारण रिजेक्टमध्ये काय होतंय, रिजेक्ट कुठल्यातरी कारणासाठी होतंय, कुठल्यातरी डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम आहे किंवा काय तसा. त्यामुळे जर तुम्हाला एडिट करायचा असेल फॉर्म आणि परत रिसबमिट करायचा असेल तर तो एडिट ऑप्शन महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुम्हाला वाटत असेल, की एडिट आणि रिव्ह्यू ऑप्शन हवा आहे, तर नक्की कमेंटमध्ये सांगा. म्हणजे आपला व्हिडिओ जास्त रीच होईल आणि सरकारला पण कळेल, की बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम आहे. आपण एडिट ऑप्शन चालू करावा. ठीक आहे. त्यामुळे कमेंट जास्तीत जास्त करा. तसेच सगळ्यांना माहिती आहे, की मुदतवाढ पण झालेली होती. मुदतवाढचं बघा 15 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ होती. ठीक आहे. हे सगळ्यांना माहिती आहे 15 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ झालेली होती. पण काय झालंय सरकारने काय केलं 15 ऑक्टोबर पण मुदतवाढ केली. पण त्यात पण सर्व्हर डाऊनमुळे किंवा खूप जास्त गर्दी झाली. काय झालं एकसाथच खूप गर्दी झाली अंगणवाडी सेविकांकडे. त्यामुळे बऱ्याच जणांना फॉर्म भरता आला नाही.
आणि ह्यांच्यासाठी पण फॉर्म भरायला चालू व्हायला पाहिजे, मुदतवाढ झाली पाहिजे. असं जर तुम्हाला वाटत असेल, तर नक्की कमेंट करा. सरकार नक्की कमेंट करा म्हणजे काय व्हिडिओ जास्तच आपला हे होईल, शेअर होईल. तसेच सरकारपर्यंत जरी पोहोचला तरी आपल्याला त्यांना कळेल, की बाबा बऱ्याच लोकांचा फॉर्म भरायचा राहिला आहे. ठीक आहे. त्यामुळे ते मुदतवाढ करू शकतात. ठीक आहे. बघा सर्व्हर डाऊन सगळ्यांना माहिती आहे आणि मला कमेंट पण आल्या, की आम्हाला फॉर्म नाही भरता आला, मुदतवाढ व्हायला पाहिजे वगैरे. सर्व्हर डाऊनमुळे बऱ्याच महिलांना फॉर्म नाही भरता आला. तसंच काही-काही महिलांचं बँक अकाउंट नव्हतं, काही महिलांचे काही प्रॉब्लेम्स होते, त्याच्यामुळे त्यांना फॉर्म नाही भरता आला. तर आता महिलांनी एवढ्या 1 महिन्यात जेव्हा आचारसंहिता होतं, तेव्हा बँक खातं वगैरे सगळं काढलेलं असेल आणि नसेल काढलं तर आत्ता पण तुम्ही काढू शकता आणि जर मुदतवाढ झाली, की लगेच तुम्ही फॉर्म भरू शकता. आपल्याला वाट बघायची घोषणेची, मुदतवाढीच्या घोषणेची. झाली तर खूपच चांगली गोष्ट आहे. सगळ्या महिलांना फॉर्म भरता येईल आणि त्यांना पण पैसे मिळून जातील. ठीक आहे. आता राहिला प्रश्न किती रुपये मिळणार आता? ठीक आहे. आता सगळ्यांना माहिती आहे आपला 1500चा हप्ता होता. त्यामुळे ज्यांना आधीचे फॉर्म ज्यांनी फॉर्म भरला पण पैसे नाही, त्यांना 1500-1500 असे मिळून जुलै ते नोव्हेंबरचे पैसे मिळतील. डिसेंबरचा हप्ता मात्र ₹21 मिळेल. कारण सरकारने घोषणा केली होती ऑलरेडीच. ठीक आहे. सरकारने आधीच काय घोषणा केली आहे, तुमचे ₹1500 होते आधी, ते आता ₹2100 झालेले आहेत. ठीक आहे. त्यामुळे डिसेंबरचा हप्ता तुम्हाला ₹21 मिळेल. तर ज्यांना आत्तापर्यंत सगळे पैसे मिळालेत जुलै ते नोव्हेंबरपर्यंतचे, त्यांना मात्र डायरेक्ट ₹21 खात्यात येतील. पण ज्यांना एक पण पैसा मिळाला नाही, त्यांना जुलै ते डिसेंबरपर्यंत सगळे मिळून पैसे जे आहेत ते 1500-1500 आधीचे आणि आताचे डिसेंबरचे ₹2100 असे सगळे मिळून खात्यात पैसे येतील. तसेच तुम्हाला एक्स्ट्रा तुम्हाला एक्स्ट्रा ₹850 आता ते कशाचे ₹850 बघूयात आपण. 850 और 830 830 किंवा 850 हे पैसे आहेत गॅस सिलेंडरचे. ठीक आहे. गॅस सिलेंडरचे पैसे आहेत ते. तर सिलेंडरचे पैसे कसे? तुम्हाला माहिती आहे उज्ज्वला योजना आहे. ज्यामध्ये जर तुम्ही लाडक्या बहिणीसाठी पात्र असाल आणि तुमचं महिलांच्या नावावर कनेक्शन असेल, ठीक आहे, तर तुम्हाला ₹850 म्हणजे वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळत आहेत. त्याचे पैसे पण बऱ्याच जणांचे पेंडिंग आहेत. त्यामुळे ते पैसे पण तुम्हाला मिळून जातील. तर ज्यांना ऑलरेडी मिळालेत, असा एक मेसेज आहे. तो मेसेज तुम्हाला आधी SMS होतो फोनवर, की तुम्ही पात्र आहात म्हणून. ठीक आहे. तुम्ही पात्र आहात उज्ज्वला योजनेसाठी. तो मेसेज आल्यानंतर तुम्हाला लगेच पैसे पडून जातील. त्यामुळे तुमचे हे गॅस सिलेंडरचे पैसे पण लवकरात लवकर तुम्हाला मिळणार आहेत. आता बघूयात आपण एक स्टेटस वगैरे कसं चेक करायचं हे बघा. तुम्हाला लॉग इन करायचं लाडकी बहीण योजनेमध्ये. लाडकी बहीण योजने वेबसाईटवर जा. तिथे तुमच्या नावाने लॉग इन करा आणि तुम्हाला एक अशी लिस्ट आणि तिथं ह्याची फॉर्मची स्थिती असा एक ऑप्शन असेल तुम्हाला. तो ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुम्हाला हे दिसेल. इथे लिस्ट आहे महिलांची. तुमचं नाव सर्च करू शकता तुम्ही तुमचं नाव. हे बघा तुम्हाला अप्रूव्ह तुमचं स्टेटस पण दिसेल अप्रूव्ड. आता अप्रूव्ह त्यांचे डायरेक्ट पैसे येतील. पण बघा इथे पेंडिंग पण आहे. पेंडिंग म्हणजे तुमचा आधी फॉर्म रिव्ह्यू होईल आणि मगच तुमचं अप्रूव्ह होऊन जाईल. तर बघा हे काय आहे आणि इथं बघा एक कॉलम आहे संजय गांधी निराधार योजना. आता इथे ज्यांच्यापुढे नो आहे, ठीक आहे, त्यांना काही प्रॉब्लेम नाही. त्यांना पैसे इथून पुढे चालूच राहतील. पण ज्यांच्यापुढे येस आहे त्यांना पैसे येणार नाहीत. कारण त्यांनी ऑलरेडी एका कुठल्यातरी सरकारी योजनेचा लाभ घेतला आणि आपल्या लाडकी बहीण योजनेच्या नियमामध्ये असं होतं, की लाडकी बहीण योजनेला तुम्ही पात्र तेव्हाच असाल, जेव्हा तुम्ही आधी कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेतलेला नसेल. पण इथे येसवाल्यांनी आधी योजनेचा लाभ घेतला तरी पण त्यांनी लाडकी बहिणीचा फॉर्म भरला आणि त्यांना पैसे पण मिळाले. त्यांचे पैसे वसूल होण्याची शक्यता आहे. आता ते पुढे आपल्याला कळेलच, की जेव्हा घोषणा होईल किंवा जेव्हा बातमी येईल, तेव्हा कळेलच, की ते पैसे वसूल होणार की नाही. पण आता इथून पुढे त्यांना पैसे मिळणार नाहीत एवढं नक्की. आणि अजून एक गोष्ट, तुमच्याकडे जर 4 व्हीलर असेल, ठीक आहे, तुमच्याकडे 4 व्हीलर असेल, तरी तुम्हाला इथून पुढे आता पैसे आतापर्यंत मिळाले असतील पण ते आता इथून पुढे नाही मिळणार. तसेच ज्यांच्या घरी सरकारी कर्मचारी आहेत किंवा कोणी सरकारी नोकरीमध्ये असेल, कोणी आमदार, खासदार किंवा सेवानिवृत्त असेल कोणी सरकारी योजनेकडनं, त्यांना पेन्शन येत असेल, अशा महिलांना आता इथून पुढे पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा तुमच्याकडं 4 व्हीलर आहे का किंवा काय अशा सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. कारण हे स्टेटस चेक करा आधी तुम्हाला. नाहीतर तुम्ही म्हणताल, की पैसे कसे नाही आले. जर तुमच्यापुढे येस असेल, तर तुम्हाला पैसे येणार नाहीयेत. ठीक आहे. आणि ह्या गोष्टी झाल्या. तसेच तुम्ही इथं तुमचा स्टेटस पण चेक करू शकता. तुम्हाला जर कळत नसेल आपल्याला आत्तापर्यंत कसे पैसे येणार काय, तुम्हाला आधी पैसे किती आत्तापर्यंत आलेत, हे पैसे आता तुम्हाला दिसेल इथं. ठीक आहे. तुमची बँक बँकेत आता तुम्हाला कळत नसेल कुठल्या बँकेत पैसे येणार माझे. तर इथं जी बँक दिसते तुम्हाला, तिथेच तुम्हाला त्याच बँकेत तुम्ही पैसे येतील. त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्ही इथे जाऊन करू शकता. ठीक आहे. तर बघा बघा आज पैसे येणारच आहे. त्यामुळे लक्ष ठेवा तुमच्या बँक अकाउंटवर. आज निकाल लागेलच. निकालावर लक्ष ठेवा. निकालावरच लाडकी बहीण योजनेचं भवितव्य आहे. त्याच्यामुळे निकाल लागल्याच आपल्याला कळेल, की काय होणार लाडक्या बहिणीचं. ठीक आहे. त्यामुळे लक्ष ठेवा आणि आपल्या बँकेवर पण लक्ष ठेवा. धन्यवाद.